हे क्लिप नंबर 3मध्ये उरलेले 15 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। यामध्ये क्वेश्चन नंबर 86 आहे, टिक द ऑड मॅन आउट। म्हणजे या प्रश्नामधला ऑड जो माणूस आहे त्याला टिक करून बाजूला काढा। आता याच्यात बघा, टेलर, ड्रकर, मॅकग्रेवर, गॅलिलिओ, पार्किन्सन। आता यापैकी टेलर, ड्रकर, ग्रेगर, पार्किन्सन हे इंजिनिअरिंगशी रिलेटेड फील्डमध्ये वर्क करतात। गॅलिलिओचं जे वर्क आहे हे बेसिक फिजिक्समध्ये आहे, त्याच्यामुळे गॅलिलिओ हा याच्यातून बाजूला होतो। नेक्स्ट 87 क्वेश्चन आहे, करंट असेट्स इन्क्लूड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट। करंट असेट्स इन्क्लूड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट। आता करंट असेट्स म्हणण्याचं कारण असं आहे, यामध्ये हे जे उत्तरं दुसरी पण दिलेली आहेत, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अँड इक्विपमेंट, इन्व्हेंटरीज, कॉमन स्टॉक हेल्ड बाय द फर्म। तर यापैकी हे 3 नसता मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधलं जे करंट असेट्स आहेत ना त्या कॅटेगरीमध्ये येतात। क्वेश्चन नंबर 88 आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाइम स्टडी इज टू डिटरमाइन द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट ए जॉब बाय ॲव्हरेज वर्कर। द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाइम स्टडी is to determine the time required to complete a job by। आता याच्यामध्ये उत्तर दुसरे पण दिले आहेत, फास्ट वर्कर, स्लो वर्कर, न्यू एंट्रंट आणि स्लो वर्कर, ॲव्हरेज वर्कर असं दिले आहेत। तर ॲव्हरेज वर्कर म्हणजे कंपनीमधल्या ग्रुपमध्ये फास्ट वर्कर कन्सिडर न करता, स्लो वर्कर न कन्सिडर करता ॲव्हरेज वर्कर कन्सिडर करून त्या ॲव्हरेज वर्करला ग्राह्य धरून या ठिकाणी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टाईम स्टडी, म्हणजे टाईम स्टडी हे एखादा जॉब कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम काढण्याचा तो हे आहे। कंपनीत का असते, एखाद्या कंपनीत एखाद्या वर्करला काही टार्गेट दिलेले असतात किंवा 8 घंट्याच्या शिफ्टमध्ये तुम्ही 100 जॉब केले पाहिजेत। मग ते 100 जॉब करताना एक फास्ट वर्कर तेच 8 घंट्याचं काम 5 घंट्यात करू शकतो, स्लो वर्कर 9 घंटे देखील त्याला लावू शकतात। मग ह्याच्यात काय केलं जातं, ॲव्हरेज वर्कर जो आहे त्याला लागणारा जो टायमिंग आहे तेवढे जॉब करण्यासाठीचा त्याला स्टँडर्ड टाईम ग्राह्य धरलं जातं आणि तेवढेच जॉब प्रत्येक शिफ्टच्या वर्करला दिले जातात। म्हणजे ह्याच्यावरून असं कॅल्क्युलेशन केलं जातं आहे की एखाद्या मास प्रोडक्शनच्या कंपनीमध्ये 8 घंट्यामध्ये तुम्हाला एक टार्गेट दिलं जातं की एवढे जॉब तुम्ही केले पाहिजेत। 100 जॉब आहेत समजा, 8 घंट्यात तुम्ही पूर्ण करा, मग ते 5.5 घंट्यात करा, 6 घंट्यात करा, 9 घंट्यात करा, पण ते टार्गेट तुम्हाला दिलेलं जातं। आणि हे कॅल्क्युलेट कशावरून केलं जातं, तर ॲव्हरेज काम करणाऱ्या ॲव्हरेज वर्करच्या ह्याच्यावरून ही टाईम स्टडी कॅल्क्युलेट केली जाते। इथे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की या ठिकाणी ॲव्हरेज वर्कर हे टाईम स्टडी मेजर करण्यासाठी ग्राह्य धरलं जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे 89, जॉब एनरिचमेंट टेक्निक इज अप्लाइड टू। आता यात उत्तरं सारेच आहेत, 1, 2, 3 तिन्ही उत्तरं आहेत, ऑल ऑफ द अबोव म्हटले। तर आता आपण हे बघूया, जॉब एनरिचमेंट टेक्निक इज अप्लाइड टू रिड्यूस लेबर मोनोटॉनी, ओव्हरकम बोरिंग अँड डिमोटिवेटिंग वर्क, मेक पीपल हॅपी। जॉब एनरिचमेंट टेक्निक काय आहे, जॉब एनरिचमेंट टेक्निक कशासाठी वापरला जातो, तर यात कामगारातला निरुत्साह कमी करून आनंदी ठेवणे, कंटाळवाण्या कामाचा कंटाळा कमी करत आनंद निर्माण करणे आणि लोकाला आनंदी ठेवणे हा उद्देश ह्या जॉब एनरिचमेंट टेक्निकचा असतो। आणि ही तिन्ही वरची उदाहरण त्याला ऑल ऑफ द अबोव म्हणून कन्सिडर केले जातात। पुढचा प्रश्न आहे 90 नंबरचा, फॉर शिप व्हेसल इंडस्ट्री द फॉलोइंग layout is best suited.
शिप व्हेसल इंडस्ट्रीमध्ये कोणता लेआउट वापरला जातो असा त्याचा प्रश्न आहे. फॉर शिप व्हेसल इंडस्ट्री द फॉलोइंग लेआउट इज बेस्ट सुटेड. ह्याच्यामध्ये आहे फिक्स्ड पोझिशन लेआउट. आता फिक्स्ड पोझिशन लेआउट का वापरला जातं? शिप म्हणजे मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी जे आहे ना, तर एखाद्या प्रोजेक्टला बनवण्यासाठी एकाच स्टेशनवर त्याला एकाच वेळेस नंबर ऑफ ऑपरेशन त्यावर स्टेशनवर त्या ऑब्जेक्टला स्टँड स्टील ठेवून केले जातात. ह्याचा फायदा काय होतो? मास प्रोडक्शनमध्ये किंवा जॉब प्रोडक्शनमध्ये काय होतं, जॉब जे आहे ना पोझिशन चेंज होत जाते त्याची. पण मोठ्या प्रोजेक्ट वर्कमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट वर्कमधल्या मोठ्या जॉबला तुम्हाला शिफ्टिंग करणं शक्य होत नाही, म्हणून ॲट ए टाईम नंबर ऑफ ऑपरेशन्स त्या जॉबवर केले जातात. फिक्स्ड पोझिशन लेआउट इथं वापरलं जाते. हे परत जास्त सांगण्याचं कारण असं होतं की एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट वर्कसाठी तुम्हाला फिक्स्ड पोझिशन लेआउट वापरला जातो. आता उरलेले दुसरे कोणते आहेत? प्रोसेस लेआउट आहे, प्रोडक्ट लेआउट आहे, प्लांट लेआउट आहे, फंक्शनल लेआउट आहे, हे इथं वापरले जात नाहीत. नेक्स्ट 91 नंबरचा क्वेश्चन आहे. इन हल्से 50-50 प्लान, हॅल्से HALSEY हॅल्से नावाचा सायंटिस्ट आहे. 50-50 प्लान आउटपुट स्टँडर्ड्स आर एस्टॅब्लिश्ड फ्रॉम प्रिव्हियस प्रोडक्शन रेकॉर्ड्स. ह्याचा अर्थ काय होतो? हॅल्से 50-50 प्लानमध्ये आउटपुट स्टँडर्ड्स आर एस्टॅब्लिश्ड फ्रॉम प्रिव्हियस प्रोडक्शन रेकॉर्ड्स. Routing is essential in the following type of industry. असेंब्ली इंडस्ट्रीमध्ये रूटिंग हे एसेन्शियल असते. आता बाकीचे जे आहेत प्रोसेस इंडस्ट्री, जॉब ऑर्डर क्वांटिटी, मास प्रोडक्शन इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, यामध्ये रूटिंग इज एसेन्शियल नॉट एसेन्शियल. फक्त असेंब्ली इंडस्ट्रीमध्ये रूटिंग एसेन्शियल आहे. 93 नंबरचा क्वेश्चन आहे. ॲन ऑप्टिमम प्रोजेक्ट schedule implies lowest possible cost and shortest possible time for project. ह्याचा अर्थ काय होतो? लोएस्ट पॉसिबल कॉस्ट अँड शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम फॉर प्रोजेक्ट. कुठं वापरलं जातं हे? ॲन ऑप्टिमम प्रोजेक्ट स्केड्यूल इम्प्लाईज, म्हणजे ऑप्टिमम प्रोजेक्ट शेड्यूल जे आहे ना, म्हणजे नक्की काय? तर लोएस्ट पॉसिबल कॉस्ट आणि शॉर्टेस्ट पॉसिबल टाईममध्ये हा प्रोजेक्ट बनवण्याची टेक्निक आहे. नेक्स्ट 94 आहे. ग्राफिकल मेथड, सिम्प्लेक्स मेथड अँड ट्रान्सपोर्टेशन मेथड आर कन्सर्न विथ लिनियर प्रोग्रामिंग. ह्याचा अर्थ असा आहे, ग्राफिकल मेथड, सिम्प्लेक्स मेथड अँड ट्रान्सपोर्टेशन मेथड आर कन्सर्न विथ linear programming. 95 number. In crash program for a project, direct costs increase and indirect costs decrease. Crash program for a project, यामध्ये डायरेक्ट कॉस्ट इन्क्रीज होतात आणि इनडायरेक्ट कॉस्ट डिक्रीज होतात. ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, क्रॅश प्रोग्राम फॉर प्रोजेक्ट, ह्याचा अर्थ काय होतो? एखाद्या प्रोजेक्टला बनवण्यासाठी मास वार लेवलवर त्याला पूर्ण करण्याचा एक मार्ग असतो. लवकरात लवकर झालं पाहिजे. क्रॅश प्रोग्राम म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये त्याला आउटपुट काढायचं असते. तर मग त्यासाठी काय करायचं? डायरेक्ट कॉस्ट कसे होतात? इन्क्रीज होतात. म्हणजे तुमचे लेबर कॉस्ट, बाकीच्या इतर जे आहेत स्टँडर्ड मशिनिंगच्या कॉस्ट वाढल्या जातात. काही मशिनिंग ऑपरेशन्स चेंज करावे लागतात. आणि इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे जे इनडायरेक्ट लेबर कॉस्ट जे असतात ह्या तिथं कमी होतात. म्हणजे का? तर इथं प्रोजेक्ट बनवण्यासाठी विदिन शॉर्ट पिरियड फास्ट रेटनं ही जॉब बनवण्याची प्रक्रिया असते. क्रॅश कोर्स जसं असं म्हणतो आपण, एखादी 12वीच्या विद्यार्थ्याला आपण म्हटलेलं असतं की इंजिनिअरिंगमध्ये क्रॅश कोर्स घेतले जातात. म्हणजे तोच सिलेबस लवकरात लवकर संपण्याचा प्रकार आहे तो. नेक्स्ट 196. विच वन ऑफ द फॉलोइंग
represents a group of incentive plan. स्कॅनलॉन प्लान हे उत्तर थोडंसं पाठ करणं गरजेचं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान. ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान म्हणजे एका ग्रुपला एक वेगळ्या विशेष प्रकारचं आमिष देणे किंवा इन्सेंटिव्ह देणे, त्याला स्कॅनलॉन प्लान म्हणतात. आता त्याच्यावर दुसरे उत्तर पण दिले त्यांनी. रोवन प्लान, बेडऑक्स प्लान, टेलर डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम, हेल्से प्रीमियम प्लान. परीक्षेमध्ये काय होतं, हा प्रश्न थोडा कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, तर ह्याला पाठच करावं होतं. स्कॅनलॉन प्लान कशासाठी वापरला जातो? ग्रुप इन्सेंटिव्ह प्लानसाठी. ग्रुप इन्सेंटिव्ह म्हणजे एका ग्रुपमध्ये काम करणाऱ्या एका ग्रुपच्या टीमलाच ह्याचा एक वेगळा इन्सेंटिव्ह दिला जातो, जेणेकरून की त्या कामामध्ये स्पीडअप आली पाहिजे. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान. ग्रुप इन्सेंटिव्ह प्लान म्हटलं तर स्कॅनलॉन प्लान इथं लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 97. इन द हेल्से 50-50 प्लान, परत आणि हेल्से आला. इन द हेल्से 50-50 प्लान द फॉलोइंग आर रिवॉर्डेड मोर पास्ट पुअर वर्कर्स. ह्याचा अर्थ काय होते? इन हेल्से 50-50 प्लान द फॉलोइंग आर रिवॉर्डेड मोर पास्ट पुअर वर्कर्स. आता ह्याचे उत्तर दुसरी पण दिले. पास्ट गुड वर्कर्स, पास्ट ॲव्हरेज वर्कर्स, ऑल ऑफ द अबो. आता त्याच्यामध्ये ए नंबर आहे पास्ट गुड वर्कर्स, ह्याला हेल्से रिवॉर्ड देत नाही. पास्ट जुने जे पुअर वर्कर असतात, पुअर म्हणजे कमकुवत, त्याला बक्षीस देऊन गौरविले जाणे आणि त्याला मोटिवेट करून त्याला कामाला लावणे, हे हेल्से 50-50 प्लानचं लॉजिक आहे. हेल्से 50-50 प्लानमध्ये एकच आहे, जुने गरीब जे वर्कर असतात त्या वर्करला मोटिवेट करण्यासाठीचा हा प्लान आहे. हेल्सेचा दुसरा अनेक प्लान आपण बघितला होता मागे. हेल्सेचे 2-3 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. हेल्से तर दुसरा जो आहे तो असा आहे. इन हेल्से 50-50 प्लान आउटपुट स्टँडर्ड्स आर इस्टॅब्लिश्ड फ्रॉम प्रिव्हियस प्रोडक्शन रेकॉर्ड्स. म्हणजे पूर्वीचे जुन्या जे प्रोडक्शनचे रेकॉर्ड आहेत त्या रेकॉर्डला गृहीत धरून आउटपुट स्टँडर्ड्स इस्टॅब्लिश करायचं त्यांचं लॉजिक आहे. नेक्स्ट 99 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॅल्यू इंजिनिअरिंग अँड अनालिसिस पर्पज इज डिफाईन्ड ॲज function oblique cost. Value for value engineering and analysis purposes is defined as function आणि cost. आता त्याच्यामध्ये दुसरे उत्तर पण दिलेत पण ते बरोबर नाहीत ना. परचेस व्हॅल्यू, सेलेबल व्हॅल्यू, डिप्रिशिएटेड व्हॅल्यू, प्रेझेंट वर्थ. तर ह्या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर परफेक्ट उत्तर असल्यामुळं व्हॅल्यू फॉर व्हॅल्यू इंजिनिअरिंग अँड अनालिसिस पर्पजेस इज डिफाईन्ड ॲज फंक्शन अँड कॉस्ट. आणि 100 नंबरचा प्रश्न आहे आपला. ब्रेक इवन अनालिसिस कॅन बी यूज्ड फॉर शॉर्ट रन अनालिसिस. हे पाठच करणं गरजेचं. ब्रेक इवन अनालिसिस कशासाठी वापरलं जाते? यूज्ड फॉर शॉर्ट रन अनालिसिस. आता दुसरी उत्तर पण आहे लॉंग रन अनालिसिस आहे. ॲव्हरेज ऑफ अबाउट 2 रन अनालिसिस. देर इज नो सच क्रायटेरिया, नन ऑफ द अबो म्हटले. पण ह्याचा ब्रेक इवन अनालिसिस कॅन बी यूज्ड फॉर शॉर्ट रन अनालिसिस. कमी कालावधीच्या संशोधनासाठी शॉर्ट रन अनालिसिससाठी BEP वापरलं जाते.